Good morning. Shall we start? Yes, sir. Yes, sir. So we are towards the end of second chapter, and the next part we are going to discuss is friction. याच्याशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी आपण पूर्वी शिकलेल्या आहेत. इट इज जस्ट काइंड ऑफ रिव्हिजन फॉर अस, अँड ज्याला आपण फिजिक्स म्हणतो प्युअरली तशा प्रकारचा हा पार्ट आहे. सो फर्स्ट रीड इट बिकॉज दिस पार्ट इज व्हेरी सिंपल and we'll discuss it together. So here friction is defined and why friction is generated. These things are described. Recording चालू. So shall we start the discussion? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. So we are discussing friction. त्यालाच फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतात किंवा फ्रिक्शनल रेजिस्टन्स असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की कुठलाही सरफेस जरी तो आपल्याला स्मूथ दिसत असेल, तो जर आपण असा मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व केला तर तो सरफेस कसा असेल, इरेग्युलर असेल, एकदम स्मूथ नसेल. लक्षात येत आहे का? तर मग जर दोन सरफेसेस जे परफेक्टली स्मूथ नाहीत, इफ दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, ठीक आहे, आणि जर त्यापैकी सरफेस हे मूव्ह होत असतील तर त्या काय होतं, त्याच्या इरेग्युलरिटीज असतात सरफेसच्या, बरोबर आहे. दे गेट इंटरलॉक्ड. सरफेस काय सांगितलं तुम्हाला, however smooth, they are not actually smooth. If you observe them under microscope, they are rough surfaces and they are having some irregularities, ups and downs असतात त्या सरफेस वरती. आणि ज्यावेळी हे क्रेस्ट आणि ट्रफ म्हणा किंवा इरेग्युलर सरफेस म्हणा, ते इंटरलॉक होतात दोन सरफेसेस, आणि त्या बॉडीचा मुवमेंटचा जर प्रयत्न केला तर काय होतं, फ्रिक्शनल फोर्स जनरेट होतो. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. Yes, ओके. sir. मग फ्रिक्शन हा बेसिकली काय आहे, रेझिस्टिव्ह फोर्स आहे. रेझिस्टिव्ह याचा अर्थ काय, जस्ट इमॅजिन वन हॉरिझॉन्टल सरफेस, you have kept a body on it, तर बॉडीची मोशन जर समजा आपण टुवर्ड्स राईट हँड साइड कन्सिडर करतोय, तर फ्रिक्शनला आपण काय नाव दिलंय, फ्रिक्शनल रेजिस्टन्स, जो बेसिकली रेजिस्टिव्ह फोर्स आहे. त्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कसा असेल, इन बिटवीन टू बॉडीज असेल, आणि तो रेजिस्ट करतोय कशाला, मोशन ऑफ द बॉडीला रेजिस्ट करतोय. त्यामुळे डायरेक्शन ऑफ मोशनच्या अपोजिट तो असणार आहे. दिस इज द सेकंड पॉइंट रिगार्डिंग फ्रिक्शन. ओके. नेक्स्ट, फ्रिक्शनल फोर्स हा कशावरती डिपेंडंट आहे, ठीक आहे. तर इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सरफेसेस. म्हणजे ऑब्विसली स्मूथ सरफेसेस जर असतील तर फ्रिक्शन कसं असणार आहे, कमी असणार आहे. इफ द सरफेसेस आर रफ, द फ्रिक्शन विल बी मोर. सो दीज आर सम सिंपल थिंग्स. याच्यामध्ये शिकवायसारखं नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं, ऑल द थिंग्स आर नोन टू यू, बट त्याच्यावरती एमसीक्यूज येऊ शकतात. नोट करता एवढं सगळं, 4 पॉइंट समजले सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so note down. So friction causes resistance to motion, hence it is called as resistive force or frictional resistance. इथं काय दाखवलंय, कॉन्टॅक्ट सरफेसेस आपल्याला
नॉर्मली पाहताना स्मूथ आहेत असं वाटतं, ते जर अंडर मायक्रोस्कोप पाहिलं तर ते कसे आहेत, रफ आहेत. हे इथं दाखवलेलं आहे. पी हा काय आहे, अप्लाइड फोर्स आहे बॉडीवरती, आणि एफ हा काय आहे, फ्रिक्शनल रेजिस्टन्स और फ्रिक्शन विच इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. फ्रिक्शन डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द सर्फेसेस. हा पहिला पॅरामीटर सांगितलाय. अजून काय पॅरामीटर आपण पुढच्या स्लाइड मध्ये शिकतोय. इफ द सर्फेसेस आर स्मूथ, फ्रिक्शन विल बी लेस. मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं, स्कॉलरशिप साठी डेडलाईन किती नोटीस मिळाली असेल तुम्हाला, कधी पण भरायचे सगळे फॉर्म स्कॉलरशिप फ्रीशिप 31st आहे सर. तर ते लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या, कारण ह्या 2-3 दिवसात अटेंडन्स कमी आहे मी ऑब्झर्व करतोय, बट आय कॅन अंडरस्टँड. फर्स्ट इयरला आहोत आपण, नवीन आहोत, पण हाच ट्रेंड नंतर काय होतं, कंटिन्यू होतो. म्हणजे okay, have you noted these points? So this is the basic theory regarding friction. If it is over, we'll move to next slide. So friction is nothing but resistance to motion. It is opposite to direction of motion. लिहून झालं सांगा. Yes, sir. Yes, sir. Is it over? Snapshot घ्या काय राहिलं असेल तर. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. Okay. Now we are going to discuss the limiting friction. Limiting friction means it is the maximum value of friction. ठीक आहे, पुढच्या स्लाइड मध्ये आपण पाहणार आहोत की फ्रिक्शन हे दोन टाइपचे असतात, स्टॅटिक फ्रिक्शन अँड डायनामिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, व्हेन द बॉडी इज ऍट रेस्ट, आणि डायनामिक फ्रिक्शन म्हणजे काय, द फ्रिक्शन ऑकरिंग व्हेन द बॉडी इज इन मोशन. दोन टाइप कुठले कुठले सांगा परत एकदा. Static and dynamic. स्टॅटिक फ्रिक्शन, डायनामिक फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शन व्हेन द बॉडी इज ऍट रेस्ट अँड फ्रिक्शन व्हेन द बॉडी इज इन मोशन. तर हे जे लिमिटिंग फ्रिक्शन आपण पाहतोय, हे आहे बेसिकली स्टॅटिक फ्रिक्शन, आणि स्टॅटिक टू डायनामिक कंडिशन मध्ये जाताना जी फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्याला लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतात. हे झालं लिमिटिंग फ्रिक्शनचं इंट्रोडक्शन. व्हॉट इज लिमिटिंग फ्रिक्शन? When the body is moving from static condition to dynamic, then there will be some maximum value of friction. That is nothing but limiting friction. Limit म्हणजे काय, maximum value घेतो इथं आपण. ठीक आहे. Okay, can you see this diagram on left? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay, now let us consider a body which is at rest over this surface. Now this body is acted upon by 4 forces. या बॉडीवरती टोटल 4 फोर्सेस ऍक्ट होत आहेत. नेहमीप्रमाणे पहिला फोर्स कुठला असेल, वेट ऑफ द बॉडी ऍक्टिंग डाउनवर्ड. सेकंड वॉज नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, नॉर्मल रिएक्शनला कधी आर असं टर्म वापरतात, कधी एन असे टर्म वापरतात. ठीक आहे, त्या कॉन्टेक्स्ट नुसार ते लक्षात ठेवा. पहिले दोन फोर्सेस कुठले झाले,
weight of the body acting in downward direction, normal reaction opposite to it. हे नेहमी कसे असणार हो? परपेंडिक्युलर टू द सरफेस. लक्षात येते का? Yes, sir. Yes, sir. जर सरफेस इन्क्लाइंड असेल असा, तर त्या केस मध्ये काय होणार आहे? वेट हे ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. पण नॉर्मल रिएक्शन ही कशी असणार आहे? परपेंडिक्युलर टू द सरफेस. ठीक आहे. इन दिस केस ऍज द सरफेस इज हॉरिझॉन्टल, नॉर्मल रिएक्शन इज व्हर्टिकल. नॉर्मलचा अर्थ काय आहे? परपेंडिक्युलर. आणि परपेंडिक्युलर कोणाला आहे? सरफेसला असते. टू फोर्सेस. नाउ लेट अस से द बॉडी इज अप्लाइड विथ थ्रस्ट. थ्रस्ट म्हणजे काय? अप्लाइड फोर्स, ज्याला आपण पी म्हणूया. And this thrust is trying to move the body towards right hand side. म्हणजे ऑफकोर्स काय होणार आहे? फ्रिक्शनल रेजिस्टन्स हा कसा असेल? अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजेच टुवर्ड्स लेफ्ट. ठीक आहे. नाउ विल कन्सिडर वन एक्झाम्पल. रेकॉर्डिंग चालू ना? आता आपण एक एक्झाम्पल घेऊया सिंपल. जस्ट इमॅजिन दॅट देर इज वन हेवी ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल एखादं कपाट आहे जे आपण पुश करू शकतो. ठीक आहे. किंवा कुठलंही फर्निचर किंवा एखादा टेबल आहे असं समजा. ठीक आहे. आपण सुरुवातीला त्याला पुश करतो. आर यू लिसनिंग? Yes, sir. Yes, sir. तर कुठलाही हेवी ऑब्जेक्ट पुश करताना आपल्याला सुरुवातीला जाणवतं की त्याची मुवमेंट होत नाही. ठीक आहे. नंतर आपण काय करतो? ताकद वाढवतो. म्हणजे काय? अप्लाइड फोर्स आपण इन्क्रीज करतो. आणि त्यानंतर काय होतं? ऍट अ सर्टन मुवमेंट त्या बॉडीची मुवमेंट सुरू होते. बरोबर आहे. आणि ज्यावेळी बॉडीची मुवमेंट सुरू होते, ठीक आहे, त्याला आपण पूर्वीपेक्षा कमी एफर्टने ती बॉडी पुश करू शकते. म्हणजे जो रेजिस्टन्स आहे ड्युरिंग द मोशन हा कमी आहे असं आपल्याला जाणवतं. पण त्या बॉडीला मोशन मध्ये आणण्यासाठी जास्त फोर्स लागतो. हे कधीतरी आपण ऑब्झर्व केलं असेल. इज इट करेक्ट? Yes, sir. ओके. तर त्यानुसार यू कॅन ऑब्झर्व ग्राफ ऑन राइट हँड साइड. On x-axis, you can observe the applied force P. On y-axis, you can see the frictional force. तर बघा, हा इनिशियल फेज आहे. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते की हा ग्राफ कसा आहे? इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाइन. Means when you increase the applied force, the frictional force also increases. हे कुठपर्यंत होणार आहे? जो स्ट्रेट लाईन झोन आहे ग्राफचा तिथपर्यंत. म्हणजे जसं जसं तुम्ही फोर्स वाढवता त्या बॉडीला मूव्ह करण्यासाठी, हा फोर्स ज्याला आपण थ्रस्ट म्हणतोय, तसं तसं काय होणार आहे? फ्रिक्शन हे वाढत जाणार आहे. फर्स्ट पॉइंट इज क्लिअर? Yes, sir. ओके. ऍट अ सर्टन मोमेंट हा फ्रिक्शनल रेजिस्टन्स जो आहे हा काय होईल? मॅक्सिमम असेल. ठीक आहे. आणि इथून पुढे ज्यावेळी हा फ्रिक्शनल रेजिस्टन्स मॅक्सिमम असतो, तरी पण आपण काय करतोय? वी आर इन्क्रीजिंग द अप्लाइड फोर्स. ठीक आहे. पण नंतर काय होतं? दिस फ्रिक्शनल रेजिस्टन्स रिड्युसेस. वाय ऍक्सिस रेफर करा. नंतर काय होतं? हे फ्रिक्शन रिड्यूस होतं. याचाच अर्थ काय झालं? द बॉडी हॅज कम इन मोशन. त्या बॉडीची मुवमेंट किंवा मोशन जी आहे ती सुरू झालेली आहे. बरोबर आहे. तरी पण आपण हा फोर्स अप्लाय करणं कंटिन्यू करतोय. याच्यामुळे काय होतं? बॉडीचे मोशन कंटिन्यू होते आणि फ्रिक्शन हे एका रिड्युस्ड व्हॅल्यूनं परसिस्ट करतं किंवा त्या बॉडीला रेजिस्ट करत राहतं. आणि तर हे फ्रिक्शन आहे कायनेटिक फ्रिक्शन किंवा डायनॅमिक फ्रिक्शन, मुव्हिंग बॉडीचं फ्रिक्शन. ठीक आहे. आणि हे सुरुवातीचं फ्रिक्शन कुठलं होतं? स्टॅटिक फ्रिक्शन. इज इट क्लिअर? Yes, sir. सो दीज आर द थिंग्स वी नीड टू अंडरस्टँड. या सर्व प्रोसेस मध्ये फ्रिक्शनची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, ही मॅक्सिमम व्हॅल्यू कधी असते? तर बिफोर द बॉडी स्टार्ट्स इट्स मोशन.
त्या बॉडीनं मोशन मध्ये येण्यापूर्वी फ्रिक्शनची जी मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्याला आपण काय म्हणतो, लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे, नाउ रीड दिस पॉइंट्स. The maximum value of friction when the body is in limiting equilibrium. तर लिमिटिंग इक्विलिब्रियम याचा अर्थ काय, तर मोशन मध्ये जस्ट येण्यापूर्वी अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स हे इक्वल असतात. ठीक आहे, म्हणजे आता इथून पुढे तुम्ही थोडा जरी फोर्स वाढवला तर काय होणार आहे, बॉडीची मोशन स्टार्ट होणार आहे. दॅट इज द मीनिंग ऑफ लिमिटिंग इक्विलिब्रियम. Let me repeat what is limiting equilibrium. So when the body is at rest, we are applying the force on the body. Accordingly, the frictional force will go on increasing. At a certain moment, the value of the frictional force is maximum and it will be equal to the value of applied force. At this moment, we can say that the body is in equilibrium. And this condition is called as limiting equilibrium. Limiting equilibrium म्हणजे बॉडी जस्ट मोशन मध्ये येण्यापूर्वी असलेली कंडिशन, आणि त्या कंडिशन मध्ये असलेला फोर्स फ्रिक्शनचा हा मॅक्सिमम असेल, ज्याला आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन, FL असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, दुसरं डेफिनेशन पहा. द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन व्हेन द बॉडी इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ मोशन. बॉडीचे मुवमेंट किंवा मोशन सुरू होण्यापूर्वी जो मॅक्सिमम फोर्स असतो फ्रिक्शनल, त्याला काय म्हणायचंय, लिमिटिंग फ्रिक्शन. इज इट क्लिअर? येस सर. Yes, sir. ठीक आहे, नोट करून घेताय? Yes, sir. आय मस्ट टेल व्हेरी ऑनेस्टली, याच्यामध्ये शिकवण्यासारखं जास्त काय नाहीये, खूप सोपं आहे. मला पण शिकवल्यासारखं वाटणं झालं. यू माइट हॅव नोटेड. ठीक आहे, जेवण झाल्यानंतर स्वीट डिश किंवा आईस्क्रीम लागतं का नाही, तसं आहे. लॅमिस थेरम 120, 170, साइन 180, साइन 360, बरोबर ना, साइन थीटा, साइन 180 मायनस थीटा, सपोर्ट रिएक्शन्स, हे सगळं शिकल्यावर जरा शेवट गोड व्हायला पाहिजे चॅप्टरचा, म्हणून शेवटी फ्रिक्शनचा प्रॉब्लेम असतो. Is it easy? Yes sir. Yes, sir. This is my routine experience. म्हणजे पूर्वी रिझोल्युशन, मोमेंट, सपोर्ट रिएक्शन, लॅमिस थेरम मध्ये जेवढे जेवढे प्रश्न मी विचारतो, समजतंय का म्हटल्यानंतर स्टुडंट उत्साहाने यस म्हणतात, बरोबर आहे. फ्रिक्शन शिकवताना मी प्रश्न विचारतो, समजतंय का, याच्यावर उत्तरच देत नाहीत, त्यामुळे ते मला थोडस नवीन वाटतं. इट इज इझी, आय मस्ट से. पोर्शन कुठला आहे, स्टॅटिक फ्रिक्शन, आणि इथून पुढे काय झालं, बॉडीची मोशन किंवा मुवमेंट स्टार्ट झालेली आहे. जर हेच प्रिन्सिपल आपण रेकॉर्डिंग पॉज करावं. So these are some simple things we can relate to our life. So resistance will always be there. You have to overcome the resistance, and once you are in motion, that resistance will get reduced. दोन्ही डायग्राम काढून घ्या.
टेलिग्राम वरती फक्त गुगल फॉर्म आला नंतर बघा लेक्चर नंतर. Is it over? Yes, sir. Yes, sir. तर बघा लिमिटिंग फ्रिक्शन हे काय आहे? इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन बिफोर द बॉडी स्टार्ट्स इट्स मोशन. दोन्ही डायग्राम काढल्यात? Yes, sir. Okay. Now, have you understood this diagram? Diagram on left. Yes, sir. Okay. तर या केस मध्ये तुम्हाला म्हणजे ही जी डायग्राम आहे हीच तुम्हाला पुढे दोन ठिकाणी मॉडिफाईड फॉर्म मध्ये पाहिजे. ठीक आहे. तर याच्याच रिलेशन मध्ये आपण थोडंसं डिस्कशन करायचं म्हणजे पुढच्या डायग्राम सोप्या जातील. Shall we discuss? Yes, sir. Yes, sir. आता हा सरफेस आपण कसा कन्सिडर करतोय? हॉरिझॉन्टल. इफ द सरफेस इज इन्क्लाइंड, जनरल केस घेऊया. तर या सरफेस वरती बॉडी प्लेस केली असं समजा. वेट हा फोर्स कसा असणार? ऑलवेज Downward. वर्टिकली डाउनवर्ड. ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन ही कशी असणार आहे? परपेंडिक्युलर टू सरफेस. याला एन म्हणा किंवा आर म्हणा. आर म्हटलं असेल मला वाटतं या चॅप्टर मध्ये. ठीक आहे. हे दोन फोर्सेस. नॉर्मल रिएक्शन कशी? परपेंडिक्युलर टू द सरफेस. ठीक आहे. आता मला सांगा फ्रिक्शनल फोर्स जो आहे या केस मध्ये हा अपवर्ड असेल का डाउनवर्ड असेल? इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये Upward. अपवर्ड असेल फ्रिक्शनल फोर्स का डाउनवर्ड असेल? Upward. कसं असेल? Upward. Upward. अपवर्ड असेल कारण बॉडीची मोशन कशी होणार आहे? डाउनवर्ड डायरेक्शनला. ठीक आहे. तर हे झालं जनरलाइज. म्हणजे नॉर्मल रिएक्शन ही इन्क्लाइंड सरफेस साठी इन्क्लाइंड असते. विल सी इट ऍट द अप्रोप्रिएट टाइम. ठीक आहे. नाउ वी आर डिफाइनिंग द लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे कसं डिफाइन केलं सांगा? प्लीज रिप्लाय. The हॅलो. maximum value of force of friction when body is in limiting equilibrium. बरोबर आहे. किंवा बॉडी जस्ट टू स्टार्ट इट्स मोशन. बॉडीनं मोशन सुरू करताना. ठीक आहे. पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल आहे. बरोबर का? दिस इज वन ऑब्जेक्ट विच इज पुश्ड बाय द पर्सन आणि बॉडी जस्ट मोशन मध्ये येण्यापूर्वी जे काय फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ज्याला आपण काय म्हणतो? लिमिटिंग फ्रिक्शन. नाउ सी द कंडिशन्स. ह्या तीन कंडिशन्स ऑब्झर्व करा. 1, 2 and 3. चला बिफोर यू टेल द कंडिशन याच्यावरती एमसीक्यू असणार आहेत. व्हॉट इज एफएल? तर मगाच्या ग्राफ मध्ये जायचं.
frictional force. व्हॉट इज FL? Friction. लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे. F हा काय झाला? जनरल फ्रिक्शनल फोर्स झाला. बरोबर आहे. आणि त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू ही काय झाली? लिमिटिंग फ्रिक्शन. बरोबर आहे. मग आता विचार करा, हा फ्रिक्शनल फोर्स FL याची तर व्हॅल्यू फिक्स्ड असणार आहे. म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स ओव्हरकम केल्याशिवाय मोशन सुरू होत नाही. FL वर्सेस अप्लाइड फोर्स F. याला P म्हणलं तरी चालेल. पुढच्या स्लाइड कडे गेले. काय नोटेशन वापरलंय? P म्हटलंय. ठीक आहे. तर अप्लाइड फोर्स किती जरी असेल तरी लिमिटिंग फ्रिक्शन जे आहे याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल. एक मिनिट. Yes. There is some work happening in the classroom. You might have noticed मगापासून मी थोडं इकडे तिकडे पाहतोय. ओके, डझंट मॅटर. इकडे बघा, मी काय सांगतो तुम्हाला. तर लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगा. Maximum value of friction. इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या बॉडीला मोशन मध्ये आणण्यासाठी जो फ्रिक्शनल फोर्स ओव्हरकम करावा लागतो, मॅक्सिमम फ्रिक्शन, तो काय आहे सांगा? लिमिटिंग फ्रिक्शन, FL. इज इट क्लिअर? Yes, sir. तर FL ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते. तुम्ही 0 फोर्स लावा, FL एवढा लावा, मॅक्सिमम लावा, मिनिमम लावा. तर हे मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स आहे जो मोशनला रेजिस्ट करू शकतो. त्यामुळं ही जी व्हॅल्यू आहे लिमिटिंग फ्रिक्शनची, ही कायम कॉन्स्टंट असणार आहे. फर्स्ट पॉइंट इज अंडरस्टूड? Yes, sir. ठीक आहे. आता तुम्ही अप्लाय केलेला फोर्स जो आहे, थ्रस्ट म्हणा त्याला, अप्लाइड फोर्स P, हा जर लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा कमी असेल, पहिली कंडिशन कुठली झाली? अप्लाइड फोर्स इज लेस दॅन द लिमिटिंग फ्रिक्शन. म्हणजे जेवढा रेजिस्टन्स होतोय त्याच्यापेक्षा जर कमी फोर्स अप्लाय केला तर बॉडी कशी असणार आहे? Rest. बॉडी विल बी ऍट रेस्ट. समजते ना? म्हणजे आपण रेस्ट घेतो म्हणजे काय असतं सांगा बरं. रेस्ट घेतो याचा अर्थ काय असतो? तर आपल्या मनाचा रेजिस्टन्स जो आहे त्याच्यापेक्षा आपण कमी फोर्स अप्लाय करतो. आर यू गेटिंग? Yes. Yes, sir. ओके. सेकंड कंडिशन, जर तुम्ही अप्लाय केलेला फोर्स P हा लिमिटिंग फ्रिक्शन एवढा असेल किंवा रेजिस्टिव्ह फोर्स एवढा असेल, तर काय होणार आहे? मोशन ही जस्ट स्टार्ट होणार आहे. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. मोशन जस्ट स्टार्ट होणार आहे. जर अप्लाय केलेला फोर्स हा ग्रेटर दॅन फ्रिक्शनल फोर्स असेल किंवा ग्रेटर दॅन रेजिस्टन्स असेल, तर काय होणार आहे? देन द बॉडी विल बी इन मोशन. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. तर हा ग्राफ खूप सिंपल आहे आणि पुढे ज्यावेळी डिस्कशन लागेल त्यावेळी तुम्ही विसरायचं नाही. तिन्ही कंडिशन समजल्यात? Yes, sir. Write down. याच्यामध्ये दुसरं काय नाही पण शिकवायला, म्हणजे माझा पण नाही इलाज आहे. असाइनमेंट सबमिशन विषयी लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत, गुगल फॉर्म.
ते तुम्हाला मिळालं नाही का सब्जेक्ट वाईज? तीनच असाइनमेंटची लिंक आहेत सर तिथं. कशावरती सांगा बरं, कुठे मिळाले तुम्हाला? गुगल टेलिग्रामला? फॉर्म वर असाइनमेंट ह्याच्यामध्ये टीचिंग डायरी मध्ये. टीचिंग डायरी मध्ये. टीचिंग डायरी तुम्ही कुठून ऍक्सेस करता? टेलिग्राम वरती ना? हा येस Yes, sir. टीचिंग डायरीची लिंक कुठे आहे? काय त्याच्यामध्ये जावा, असाइनमेंट PDF करा आणि अपलोड करा गुगल फॉर्म मध्ये जाऊन. तर माझ्यामध्ये तुमचा रोल नंबर वगैरे विचारलेला असेल आणि असाइनमेंट अपलोड करायला सांगितलेलं असेल. ठीक आहे. हॅव यू अंडरस्टूड द कंडिशन्स ऑफ लिमिटिंग फ्रिक्शन? Yes, sir. येस सर. सांगा पुन्हा एकदा. सोपं आहे, आय नो इट. उत्तर द्यायला पण तुम्हाला कंटाळा वाटतोय ना. When the applied force is less than limiting friction, काय कंडिशन असते? बॉडी विल बी ॲट रेस्ट. नेक्स्ट, when the applied force is equal to limiting friction, body is in limiting equilibrium. म्हणजेच काय? About to start the motion. इथल्या ब्रॅकेट मध्ये about to start the motion, and when the applied force is greater than limiting friction, body will be in motion. कुठलं प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्या, इट इज ऍप्लिकेबल. नेक्स्ट, टाइप्स ऑफ फ्रिक्शन. हे पण तुम्हाला समजलेलं आहे. स्टॅटिक फ्रिक्शन अँड डायनॅमिक फ्रिक्शन. व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक फ्रिक्शन? when the body is at rest, it will also experience some frictional force. फ्रिक्शन. बरोबर आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे काय बघा, एक सिंपल एक्झाम्पल. एक बुक समजा आपण टेबलवरती ठेवलेलं आहे, तिला पुश करायचा प्रयत्न केला, फोर्स अप्लाय केला या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. तर ते लगेच इमिडिएटली पुश होणार नाही. इट विल कीप ऑन रेजिस्टिंग द मोशन. आणि हा स्टॅटिक फ्रिक्शनल असतो ज्यावेळी बॉडी मोशन मध्ये असते. मग थोडक्यात स्टॅटिक फ्रिक्शन मगाच्याच ग्राफ मध्ये आपण पुन्हा एकदा गेलो. स्टॅटिक फ्रिक्शन कोणत्या झोन मध्ये सांगा? स्टॅटिक फ्रिक्शन कोणत्या झोन मध्ये आहे? बिफोर द लिमिटिंग फ्रिक्शन. हे असणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन. बरोबर आहे. आणि लिमिटिंग फ्रिक्शन जर ओव्हरकम केलं तुम्ही तर मोशन सुरू असते. तर हे कुठलं फ्रिक्शन असणार आहे? डायनॅमिक. द फ्रिक्शन एक्सपिरियन्स बॉडी व्हेन इट इज इन मोशन. आता ग्राफ परत दाखवायची गरज नाही ना? समजलं सर्वांना? Yes, sir. Yes, sir. स्नॅपशॉट Yes, घ्या sir. फक्त. स्टॅटिक फ्रिक्शन कुठलं, डायनॅमिक कुठलं, त्या ग्राफ वरतीच मेन्शन करा. शॅल वी कंटिन्यू? येस सर. Yes, sir. येस. No, sir. सो इट हॅपन्स. आय कॅन इमॅजिन जर तुमच्या घरात डिस्टर्बन्स असेल तर शिकणं अवघड असतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, डिस्टर्बन्स जर कमी करता येत नसेल तर आपण जागा बदलायची. बरोबर ना? Yes, sir. येस सर. टॉवरची जागा बदलता येत नसेल तर आपली जागा बदलायची. ओके. तर मला तो पर्याय नाही, मला एका ठिकाणी बसून शिकवायला लागतो. तुमच्याकडे तो पर्याय आहे. ओके. सो व्हॉट इज स्टॅटिक फ्रिक्शन? द फ्रिक्शनल फोर्स एक्सपिरियन्स बाय अ बॉडी व्हेन इट इज ऍट रेस्ट. लिहून घेताय? येस सर. आणि स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे काय सांगा? लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे लिमिटिंग फ्रिक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शन हे काय असतं? फ्रिक्शन एक्सपिरियन्स व्हेन द बॉडी इज ऍट रेस्ट. आप चालू कर सकते, कोई प्रॉब्लम नहीं. मैंने बता दिया बच्चों को, दे आर प्रिपेयर्ड. स्टॅटिक फ्रिक्शन आपण थोडंसं डिटेल मध्ये समजून घेऊया, जे आपण मगाशी डिस्कस करत होतो. कन्सिडर दिस इज इन्क्लाइन्ड सरफेस. This is a body on inclined surface. जे आपण मगाशी डिस्कस करत होतो, आपण कंटिन्यू करूया.
The weight will always act in the downward direction. Normal reaction Perpendicular to surface. perpendicular to the surface. बरोबर आहे. आता वेट हा जो आहे हा व्हर्टिकल फोर्स आहे, त्याला रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? नाही. बट वी कॅन रिझॉल्व्ह द इन्क्लाइंड फोर्स विच इज नॉर्मल रिएक्शन. तर हा नॉर्मल रिएक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे, नॉर्मल रिएक्शनचा व्हर्टिकल कंपोनेंट आहे. बरोबर आहे. हे झालं एका टाइपचं रिझोल्युशन. अदरवाइज दुसरं मार्ग तुमच्याकडे काय हो, तर अलॉंग द सरफेस आणि परपेंडिक्युलर टू सरफेस हे रिझोल्युशन करावं लागेल. बरोबर. आता नॉर्मल रिएक्शनचा कंपोनंट परपेंडिक्युलर टू सरफेस हा काय आहे? नॉर्मल रिएक्शन इटसेल्फ. नॉर्मल रिएक्शनचा कंपोनंट अलॉंग द सरफेस किती असणार आहे? 0. इथपर्यंत का डाऊट? No, sir. No. चला कंटिन्यू. Yes, sir. ठीक आहे. मग आता जर तुम्ही नवीन टर्मिनॉलॉजी घेतली अलॉंग द सरफेस आणि परपेंडिक्युलर टू सरफेस, तर या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला रिझॉल्व्ह कोणाला करावं लागेल? कोणत्या फोर्सला? वेटला. वेटला करावं लागेल. परफेक्ट. तर वेटचा एक कंपोनंट हा कसा असणार आहे? 0. 0 नाही बघा. No. अलॉंग द सरफेस आणि नॉर्मल रिएक्शनचा कंपोनंट 0 आहे अलॉंग द सरफेस. ठीक आहे. पण आता वेट हा इन्क्लाइंड फोर्स आहे ना, बरोबर की नाही? Yes, sir. Yes, हा sir. वेटचा काय F cos theta. कंपोनंट परपेंडिक्युलर टू सरफेस आणि हा कंपोनंट कसा झाला? अलॉंग द सरफेस. आर यू गेटिंग ऑर नॉट? Yes, तर sir. हा जो कंपोनंट आहे वेटचा कंपोनंट अलॉंग द सरफेस, हा म्हणजे काय झाला आपला P अप्लाइड फोर्स. हा काय करतोय? इट इज ट्राइंग टू मूव द बॉडी अलॉंग द सरफेस. पुन्हा एकदा सांगा काय सांगितलं? तर हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि व्हर्टिकल कंपोनंट, बरोबर आहे, याच्या सोबतच आपण दुसऱ्या प्रकारे रिझोल्युशन करू शकतो. ते कसं असू शकतं? अलॉंग द सरफेस आणि परपेंडिक्युलर टू सरफेस. इज इट क्लिअर? तर याच्यानुसार वेटचा कंपोनंट जो परपेंडिक्युलर टू सरफेस आहे तो नॉर्मल रिएक्शनला अपोजिट असेल, and the component which is along the surface will try to cause the motion of the body. लक्षात येतंय का? मग जर वेट जास्त असेल तर हा कंपोनंट जास्त असेल. आर यू गेटिंग? Yes, sir. हा कंपोनंट कोण वाढवू शकतो सांगा बरं? समजा तुम्ही ह्याला म्हटला हा वेटचा अँगल विथ द सरफेस समजा थीटा आहे असं समजा, म्हणजे काय झालं? सरफेसचा अँगल पण थीटा. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. मग W cos थीटा असेल हा, बरोबर ना? जर तुम्हाला ह्या सरफेसचे मोशन करायचे असेल अलॉंग द सरफेस अशी, तर तुम्हाला एक तर काय वाढवावं लागेल? W वाढवावं लागेल किंवा cos वाढवावं लागेल, cos थीटा वाढवावं लागेल. इज इट क्लिअर? Yes, sir. ओके. मग पुन्हा एकदा हा अप्लाइड फोर्स म्हणजे काय झाला? वेटचा एक कंपोनंट आहे. हा जर लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा कमी असेल तर हा ब्लॉक स्लाइड होणार नाही. इज इट क्लिअर? Yes, sir. म्हणजे तुम्ही हा जर अँगल इन्क्रीज केला तर काय होणार आहे? हा वेटचा कंपोनंट वाढणार आहे आणि देन द मोशन विल स्टार्ट. पण नॉर्मल केस मध्ये जर हा अप्लाइड फोर्स P हा जर लेस दॅन लिमिटिंग फ्रिक्शन असेल तर ते स्टॅटिक फ्रिक्शन असेल, बॉडी विल नॉट मूव्ह. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes, sir. Next one is dynamic friction or kinetic friction. ते आपण आता डिस्कस केलं ते. Frictional force experienced by a body when it is in motion. इथं पण तेच दाखवलंय.
तर अप्लाय केलेला फोर्स जो आहे हा नॉर्मल केस जनरल केस मध्ये तुम्ही काय करता, जनरल केस मध्ये अप्लाइड फोर्स हा तुम्ही काय घेता, इन्क्लाइन घेता. म्हणजेच काय, बॉडीला मूव्ह करणार हा काय आहे त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे. लक्षात येते का? आणि त्याला रेजिस्टिंग करणारा फोर्स कुठला आहे, फ्रिक्शनल फोर्स. पुन्हा एकदा तेच ते आणि तेच ते. या केस मध्ये काय असतं, अप्लाइड फोर्स जो आहे F cos थीटा असेल का नाही. हा कसा पाहिजे तुम्हाला, लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त पाहिजे, तेच इथं दाखवलेलं आहे. शॅल वी कंटिन्यू. Yes, sir. Yes, डायनामिक sir. फ्रिक्शन म्हणजे काय, बॉडी मोशन मध्ये असताना जो फोर्स एक्सपिरियन्स होतो, म्हणजे मागाच्या ग्राफ नुसार इथं लिमिटिंग फ्रिक्शन होतं का नाही, त्याच्यानंतरचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे हा काउंट झाला Dynamic friction. डायनामिक फ्रिक्शन. इज इट क्लिअर? Yes, sir. Yes, sir. डायनामिक फ्रिक्शनचे दोन टाइप्स आहेत, बरोबर आहे का? हे साधं सोपं रेकॉर्डिंग चालू आहे, म्हणजे चालू. तर एक साधी गोष्ट तुम्ही कन्सिडर करा, पूर्वी जुन्या काळात असले टिपॉय होते बघा, किंवा टीव्हीच्या फ्रेम असायचे त्याच्यावर टीव्ही ठेवलेला असायचा एवढा मोठा, आठवतं का? टीव्ही ट्रॉली म्हणायचं त्याला, बघितली का? Yes. होती तुमच्या काळात Yes, sir. टीव्ही ट्रॉली बघितली असेल जुन्या काळात, बरोबर ना? आता काय पैसा जास्त झाला त्यामुळे ट्रॉल्या बिल्या बंद आहे, एलईडी टीव्ही डायरेक्ट भिंतीवरच. तर जुन्या काळातले टीव्ही जे होते ते ट्रॉलीवर ठेवले जायचे, बरोबर. आणि त्या ट्रॉलीला चाक असायची, ती रिमुवेबल असायची. डू यू रिमेंबर? तर ती चाक जर रिमूव्ह केलं तर काय असायची, ट्रॉली टेबल मध्ये कन्वर्ट व्हायची. मग इमॅजिन करा, ही समजा ट्रॉली आहे, याला खाली चाक नाहीत आणि तुम्ही फोर्स अप्लाय केलाय, तर that body is going to slide along the surface. Are you getting? बॉडी ज्यावेळेस स्लाइड होते तर त्या दरम्यान जो फ्रिक्शनल फोर्स एक्सपिरियन्स करते, दॅट इज नथिंग बट स्लाइडिंग फ्रिक्शन. अंडरस्टूड? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. त्याच ट्रॉलीला समजा आपण व्हील्स अप्लाय केले, बरोबर आहे की नाही, चेहरा प्रसन्न झाला, बरोबर ना? Because in this case the effort required will be less. Are you getting? When the wheels are applied, the efforts required will be less. तर हा केस मध्ये झाला applied force आणि हा काय झाला, frictional force. But as the body is in rolling condition, या केस मध्ये असणारा फ्रिक्शनल फोर्सला तुम्ही काय म्हणणार, रोलिंग फ्रिक्शन. बॉडी जर स्लाइडिंग असेल आणि मोशन मध्ये असेल त्यावेळी एक्सपिरियन्स केलेला फोर्स काय असतो, स्लाइडिंग फ्रिक्शन. बॉडी जर रोल होत असेल त्यावेळी एक्सपिरियन्स केलेला फोर्स म्हणजे काय झाला, रोलिंग फ्रिक्शन. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण लिहून घेऊया. I'll take the attendance. बराच डिस्टर्बन्स तुम्ही सहन केला, त्यामुळे लिहून घ्यायचं आपण पोस्टपोन करूया, चालेल का? Yes, sir.